SMD कॉमर्स मॅथ मध्ये आपले स्वागत आहे. मित्रो, इन्शुरन्स अँड एन्युटी एक्सरसाइज 2.1 मधला आपण 6वा प्रॉब्लेम पाहणार आहोत. फार सोपे आणि साधे प्रॉब्लेम आहे. फक्त आपला विचार कसा असला पाहिजे, व्यवहारिक तर बस तेवढं जर आपण पाहिलं. ए कार्गो ऑफ राईस वॉज इन्शुअर्ड at 0.625 625% to cover 80% of its value. तर मला लक्षात ठेवायचो, एवढं फक्त आपल्याला लक्षात ठेवायचं. मग आता काय सांगत आहो बघा, लक्षात ठेवा. एक कार्गो आहे बा राईसचं, तांदळाचं. ठीक आहे, याला इन्शुअर केलं म्हणते 0.625% टू कव्हर 80% ऑफ इट्स व्हॅल्यू. The premium paid was rupees 5,250 5,250. If the price of rice is rupees 21 per kg, find the quantity of rice in the cargo. एवढं पूर्ण आपण लक्षात ठेवा. प्रॉब्लेम वाचून टाकलं त्यानं. 1 किलोचा भाव पण सांगितला 21 रुपये. मात्र लक्षात ठेवा, त्या कार्गो मध्ये असणाऱ्या राईस, लक्षात ठेवा राईसची व्हॅल्यू किती आहे, एकूण रुपये, तर ते आपल्याला माहित नाही. म्हणून आपण लिहायचं बघा. लक्षात ठेवा का या राईसची व्हॅल्यू, लक्षात ठेवा राईसची व्हॅल्यू, कार्गो मध्ये असणाऱ्या राईसची व्हॅल्यू लक्षात ठेवायचं. तुम्ही धरून राहिलो, जे माहित नाही त्याला आपण घेतो एक्स. आहे ना, 10व्या 8व्या 9व्या वर्गामध्ये जे प्रॉब्लेम आहे बा, वर्ल्ड प्रॉब्लेम, त्याच्यासारखे प्रॉब्लेम आहे. तर मग सुरुवात कशी करायची. लेट दी व्हॅल्यू ऑफ राईस इन दी कार्गो बी रुपीज एक्स. बस एक डाव वाचायचा आहे, 3 डाव 4 डाव वाचत बसल्यानं काही फायदा नाही. मग बस एवढं आपल्याला लक्षात घ्यायचं आहे. सुरुवात करून राहिलो का बा, काय लिहायचं आहे. हा क्वेश्चन 6 आहे, जो वाचला आपण. लेट दी, लक्षात ठेवा लेट दी. काय म्हणणं आहे बा का, ह्या जो राईस आहे कार्गो मध्ये असणारा, त्याची व्हॅल्यू जे आपल्याला माहित नाही, म्हणून आपण ती धरली एक्स. तर बा इंग्रजीत म्हणता येईल लेट दी व्हॅल्यू ऑफ राईस इन दी कार्गो. लेट दी व्हॅल्यू ऑफ राईस, व्हॅल्यू ऑफ राईस in the cargo, value of rice in the cargo B rupees x. आता एवढं जर झालं असं तर थोडंसं वाचायचं आणि थोडंसं सोडवायचं. तर यानं बा काय सांगलं, तुमच्या जर लक्षात आलं असं नसन आलं तर बा त्यानं म्हटलं बा, लक्षात आहे कार्गो ऑफ राईस वॉज इन्शुअर्ड टू कव्हर 80% ऑफ इट्स व्हॅल्यू. त्याचा अर्थ काय झाला बघा, या राईसची त्यानं काढली पॉलिसी, इन्शुरन्स काढलं, जे त्याची व्हॅल्यू असेल त्याच्या 80%. ठीक आहे, म्हणजे बा पूर्ण एवढी लक्षात ठेवा त्याची किंमत आहे, तर एवढी नाही काढली, त्याची पॉलिसी काढली 80%. तर बा आता एवढं जर झालं असेल तर बा आपण साध्या भाषेत लिहायचं पॉलिसी. लक्षात ठेवा पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कार्गो. तर इथं लिहायचं आहे पॉलिसी. आपल्या भाषेत लिहिण्याचा प्रयत्न करा. पॉलिसी व्हॅल्यू असं ऑफ कार्गो. तर त्यानं काय सांगलं, जी त्याची जी किंमत असेल त्याच्या 80%. तर बा त्याच्या 80% म्हटलं तर किंमत किती रुपये आहे रे बा, तर x रुपये. तर बा सरळ इथं लिहायचं बा 80% ऑफ x असं. मग आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा काय सांगून राहिलो का बा, एवढं जर झालं असेल तर 80% म्हटलं तर काय होते रे बा, 80 भागिले 100. तर याने सोडवायचं बघा, 80 भागिले 100 ना हा झाला एक्स असं आहे ना. गावरानी हिशोब आहे. यानं या कटला 4 2 आहे ना, 2 चोक 8 2 पंच 10 म्हणजे 4x/5. भाग दिला राजो, 2 चोक 8 2 पंच 10. बस एवढं झालं. आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा सुरुवात करून राहिलो. त्यानं काय शब्द वापरला बा, तर काय पा, तर त्यानं म्हटलंय कार्गो ऑफ राईस वॉज इन्शुअर्ड ॲट 0.625%. म्हणजे बा लक्षात ठेवायचो. ठीक आहे, रेट देऊन टाकला आपल्याला, प्रीमियमचा रेट
आहे ना, काय दिला बा तर 625 0.625% असं. तर बा याले आता बा लक्षात ठेवायचं, सोडवायचं आहे. तर बा कसं सोडवायचं, तर साधं सिंपल लिहायचं आहे, रेट ऑफ प्रीमियम. तर पहा बा इकडे लिहून राहिलो मी रेट ऑफ प्रीमियम. रेट ऑफ प्रीमियम लक्षात ठेवा, प्रीमियम असं. मग रेट ऑफ प्रीमियम म्हटलं तर 0.625%. रेट ऑफ प्रीमियम आपल्याला दिलं 0.625%. आता याने साधं कॅल्क्युलेशन कसं करायचं बा, तर या 0 पॉइंट आहे, हा पॉइंट आहे, म्हणजे 1 2 3 म्हणजे 625 भागीला 1000. तर इथं लिहायचं पर्सेंट. साधं सिंपल आहे बघा, 625 625 तर 25 स्क्वेअर होते, म्हणजे बा इथं लिहायचं 25 गुणिले 25, 2 स्टेपा जास्त होते, मात्र सर्वांना समजते आणि आरामानं सोडवता येते. पर्सेंटेजचं चिन्ह विसरायचं नाही. 25 25 कटला, 5 5 25, 5 48 म्हणजे 508%. असं ह्या पर्सेंट जर काढायचा असला तर बा आपल्याला काय करावं लागेल, 100 न गुणा लागेल, म्हणजे 5 भागीला 8 गुणिले 100. या झाला तुमचा पर्सेंटेज. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं बा तर रेट ऑफ प्रीमियम आपला आला 5/8%. मग आता लक्षात ठेवा, त्या प्रॉब्लेमनं चांगलं काय बा, आपल्याला बढिया माहिती देऊन टाकली. ती प्रीमियम पेड वॉज ₹5250, म्हणजे 5220 रुपये प्रीमियमचं पेड केलं. तर बा हेही सोडवायचं कामच नाही, ते नंतर सोडवत बसायचं. तर फक्त सध्या तर आपण किमत्याच भरत हाव. तर इथं लिहायचं प्रीमियम पेड. प्रीमियम काय रे बा, तर पेड. तर त्यांना आपल्याला देऊन टाकलं का 5220 रुपये आहे ना, बरोबर आहे ना, 5250 रुपये असं. तर बा लक्षात ठेवा, प्रीमियम पेड करून टाकलं त्यांना 5250. तर इथं लिहायचं ₹5250 असं. मग आता एवढं जर झालं असं तर बा आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे, तर बा अमाऊंट ऑफ प्रीमियम एवढा पेड केला आहे ना. तर बा लक्षात ठेवा, याचा साधा सिंपल फॉर्म्युला आहे का, जे पॉलिसी व्हॅल्यू असेल त्या पॉलिसी व्हॅल्यूला रेटनं जर गुणलं तर भेटते प्रीमियमचं अमाऊंट. काय बडबड केली बा का, लक्षात ठेवायचो आहे ना. आपण आहे ना एखादी पॉलिसी बनवली बा, तर लक्षात ठेवायचो 1 लाखाची 2 लाखाची. तर मग आपल्याला हप्ता भरा लागते, त्याला अमाऊंट ऑफ प्रीमियम म्हणतात. तर मग आहे ना, काय दर आहे त्याचा, काय रेट आहे बा, तर जेवढ्या रुपयाची पॉलिसी असेल त्याने त्या दरानं जर गुणलं तर जे भेटते तो आपण भरणारा प्रीमियम असतो, हप्ता असतो. व्यवहारिक गोष्ट आहे मग. ह्या काय स्टँडर्ड फॉर्म्युला नाही आहे, रोज आपण व्यवहारात वापरतो, फक्त त्याचं आपल्याला ज्ञान नाही. तर बस एवढंच आहे बा. तर ह्या झाला तुमचा अमाऊंट. लक्षात ठेवा, अमाऊंट ऑफ प्रीमियम. पा गावरानी फॉर्म्युला आहे ह्या प्रीमियम. तर बा प्रीमियम कसं काढल्या जाते का, जेवढ्या रुपयाची पॉलिसी असेल, काय दर आहे बा, त्या दरानं त्याला रेट न गुणून टाकायचं. तर बा आपण कसं लिहिणार बा, तर रेट ऑफ प्रीमियम असं लिहायचंच काम पडलं तर रेट ऑफ प्रीमियम मल्टिप्लाइड बाय आहे ना, जेवढ्या रुपयाची पॉलिसी असेल त्याची व्हॅल्यू. तर इथं लिहायचं आहे पॉलिसी व्हॅल्यू. बस हे झालं तुमचा हिशोब असं. आता रेट ऑफ प्रीमियम, तर प्रीमियमची व्हॅल्यू तर त्यानं देऊनच टाकली 5250. तर इथं लिहायचं 5250 बरोबर रेट ऑफ प्रीमियम. तर आपण काढलं बा, तर लक्षात ठेवा 508%. तर बा एवढं तर कॉमन सेन्स पाहिजे, 508 आणि ह्या पर्सेंटच्या ऐवजी 100 असं. तर इथं लिहायचं 508 गुणिला 100 आणि पॉलिसी व्हॅल्यू. तर बा पॉलिसी व्हॅल्यू आपण किती धरली हाय रे बा, तर हे पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कार्गो तर आपण काढली 4x/5. तर इथं लिहून टाकायचं 4x/5. एवढं कॅल्क्युलेशन करत बसा. गावरानी कॅल्क्युलेशन आहे भाऊ, या 4 5 आणि ह्या 5 कटला
4 1 4 4 2 8 100 2 200 या 200 ले इकडं हाकलाचं. बस एवढं सिंपल साधं खेळ आहे. पाय ना बरोबर लक्ष देशील तर या 5 कटला 4 2 8 म्हणजे या 2 100 2 200 फक्त वरत x उरला या 200 ले इकडं हाकलाचा आहे आपल्याला. बाकी तर काहीच नाही. या 200 इकडं गेला तर बा 5250 गुणिले 200 बरोबर x. ठीक आहे. ह्या झिरोचं काही विचारच करायचा नाही. इथं आहे 525 ले जर 2 न गुणलं तर 500 च्या दुप्पट होते 1000 डबल आणि 25 च्या डबल होते 50. म्हणजे बा गावरानी हिशोब आहे 1050 तोंडीस करायचं 525 च्या दुप्पट म्हणजे 1050. या एक झिरो ने हे 2 झिरो म्हणजे एकूण 3 झिरो राहिले तर ते इथं लिहायचे. आता याने व्यवस्थित लिहायचं तर मग x बरोबर रुपीज आहे ना 3 4 5 6 7 म्हणजे बा आपल्या डोक्यात आलं पाहिजे 10,50,000. तर बा एवढं आपल्या पाशी आलं 10 इथं या 50 आणि माग 3 झिरो असं. बस एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे. मग आता एवढं जर झालं असं बा तर लक्षात ठेवा काय केलं रे बा तर या x म्हणजे हो का तर बा लेट दी व्हॅल्यू ऑफ राईस इन दी कार्गो. त्या पूर्ण भरलेल्या कार्गोची व्हॅल्यू राईसनं भरलेल्या कार्गोची व्हॅल्यू आली एवढी रुपये. तर बा थोडस x म्हणजे काय आहे तर इथं लिहायचं व्हॅल्यू ऑफ कार्गो असं बरोबर रुपीज लक्षात ठेवायचं है ना. या असं लिहायचं 3 झिरो. बस एवढं आपल्या लक्षात जर आलं तर बा लक्षात ठेवा पुढचं काय सांगून राहिलो. आता बा लक्षात ठेवायचं त्यानं एक शब्द बढिया दिला. काय दिला रे बा तर त्यानं सांगलं इफ दी प्राइस ऑफ राईस इज रुपीज 21 पर केजी. म्हणजे अर्थ काय झाला की बा लक्षात ठेवा 1 किलो तांदळाची राईसची किंमत देऊन टाकली त्यानं 21 रुपये. ठीक आहे. तर मग इथं लिहायचं प्राइस ऑफ आहे ना. तर ज्याने इंग्रजीत लिहायचं असलं तर प्राइस ऑफ राईस असं. बस तर मग गावरानी भाषेत कसं लिहिता येते रे तर गावरानी भाषेत लिहिता येते इज इक्वल टू आहे ना ₹21 पर केजी. रुपीज 21 पर केजी असं. पहा मग आता आम्ही एक गावरानी एक्झाम्पल देऊन क्लिअर करतो बा आहे ना. असं तर काही समजत नाही. पूर्ण कार्गो म्हणजे मोठा जो आहे ना जम्बो ट्रक असेल तेवढं भरून राईस आहे. तर त्या पूर्ण कार्गोची व्हॅल्यू एवढी आहे असं. ठीक आहे पहा. आणि 1 किलो राईसची व्हॅल्यू एवढी आहे. तर आपण कसं करतो रे बा तुम्ही लहानसं उदाहरण देतो मग लाईट लागते. मी असं म्हटलं बा ठीक आहे का बा एका आंब्याची किंमत 10 रुपये बरोबर. मँगो समजते ना रे बा मँगो आताच तर गेला याची किंमत 10 रुपये असं. तर बा 100 रुपयात किती येईल आहे ना. तर तुम्ही कसं सांगता 100 रुपये एका मँगोची किंमत आंब्याची किंमत 10 रुपये. तर 100 रुपयात किती येईल तर पटकन तर आवाज निघते सर 10 येते म्हणून. काऊ कसं आलं रे बा तर 100 भागिले 10 म्हणजे 10 100 असं. बस हे आपलं उत्तर आहे. 100 रुपयात किती येईल तर 10 येईल. ठीक आहे. मग हेच तर इथं आहे बा काय 1 किलो राईसची किंमत एवढी रुपये. तर एवढ्या रुपयात किती तर एवढ्या रुपयाने काय करावं लागेल बा तर भागाला. ठीक आहे. हेच केलं ना बस. एका आंब्याची किंमत 10 रुपये तर 100 रुपयात किती तर 100 ले 10 न भागलं. एका तांदळात 1 किलो राईसची किंमत 21 रुपये तर एवढ्या रुपयात किती तर बा एवढ्याने यानं भागाला. दुसरं काय तर बा इथं लिहायचं वेट असं. वेट ऑफ राईस इज इक्वल टू तर बा एवढी रक्कम आहे बस असं. याले काय करा लागेल बा तर 21 न भागा लागेल. ठीक आहे. आता गावरानी हिशोब काय आहे बा तर 21 चा फाळा पाठ पाहिजे. आता बा 21 चा फाळा कसा पाठ करायचा बा तर 21 5 105
नसल माहित तर बा इथं लिहून राहिलो 5 1 5 5 2 10 असं. तर याले पासून 0 ले 5च नाही इथं कट करायचं आणि 5 लिहायचं. तर ह्या वाला 5 आला मांग किती 0 आले रे तर 4 असं. मग आता एवढं जर झालं असेल तर बा या लक्षात घ्या तर 50 किलो ते राईस हाय बा. बस हे झालं तुमचं गणित. बोल बा. तर त्यानं प्रश्न इथं थेस विचारलाय है ना. फाइंड द क्वांटिटी ऑफ राईस इन केजी इन दी कार्गो. तर माग सेपूट लावून टाकायचा केजीचा. तर बा 50,000 किलो तांदूळ त्या कार्गो मध्ये आहे. बोल बा. मग आता एवढं जर झालं असेल तर दुसरा प्रॉब्लेम पहा मित्रो. क्वेश्चन नंबर 7 सांगत आहोत. बढिया प्रॉब्लेम आहे मात्र मोठा आहे. आलं गेलं तर 4 मार्क दिल्याशिवाय राहत नाही है ना. 6,000 आर्टिकल कॉस्टिंग ₹200 पर डझन. लक्षात द्या. वेअर इन्शुअर्ड अगेन्स्ट फायर फॉर ₹2,40,000. तर बा लक्षात ठेवा. कृपा करून कान देऊ नका. जर माग जे पुस्तकाच्या माग आन्सर जे आहे ते आन्सर पाहिजे असेल तर हे प्रिंट मिस्टेक आहे. 6,000 आर्टिकल नाही तिथं 60,000 पाहिजे. एक 0 पुस्तकवाला विसरून गेला. तर बा आपल्याला पूर्ण प्रॉब्लेम वाचलं तर डोक्यावरूनच जाते. फक्त एवढी माहिती भेटली बा का बा त्यानं आहे ना आर्टिकल्स बनवल्या गेले. किती बनवले रे बा तर 60,000 बस. तर मी पहिला शब्द इथं स्टार्ट करून राहिलो. क्वेश्चन 7 पाक कसं समजते 100% समजाल. तर इथं लिहायचं टोटल असं नंबर. टोटल नंबर ऑफ आर्टिकल्स बस. एवढी इंग्रजी आपल्याला सेट झाली पाहिजे. तर हे झाले 60,000. आता त्यानं काय केलं बा तर त्यानं एक शब्द बढिया देऊन टाकला 7वा. ₹200 पर डझन म्हणताय. वेअर इन आहे ना 60,000 आर्टिकल कॉस्टिंग ₹200 पर डझन. त्यानं बा हे जे आहे ना त्या आर्टिकलची संख्या आहे. ठीक आहे. तर तो म्हणते काय बा तसं मी एक उदाहरण सांगतो बा का. मी म्हटलं बा का 144 आंबे आहेत मँगो आहेत. तर डझन किती तर कोणी म्हणते का सर 12 डझन. तर कसं काढलं असेल तर या 144 ने 12 न भागलं. 12चा भाग जाते इथं येते 12. म्हणजे बा संख्येचं रूपांतर डझनात करायचं असेल तर त्याला 12 न भागावं लागते. हे 7व्या वर्गाचं बेसिक आहे बस. तर बा हे संख्या आहे आर्टिकलची संख्या आहे. आर्टिकलचं नंबर आहे. तर याचं रूपांतर आपल्याला जर डझनात करायचं असेल तर बा आपल्याला काय करा लागल तर याले 12 न भागा लागल. 12 पंच 60. म्हणजे हा 5 न मांग 3 राहिले म्हणजे 5,000 5,000. तर हे झालं मित्र हो तुमचं डझन. बस एवढं आलं पाहिजे. आता बा त्यानं काय सांगलं बा तर एवढा बढिया पॉइंट वाक्य आहे ना 60,000 आर्टिकल कॉस्टिंग ₹200 पर डझन. तर बा त्यानं काय केलं बा का 60,000 एवढे आर्टिकल तर बनवले. पण याला बनवण्यासाठी जो कॉस्ट लक्षात ठेवायचं एका डझनाचा खर्च त्यानं सांगला ₹200. बस हे मराठी समजलं पाहिजे. एका डझनावर ₹200 खर्च. तर एवढ्या डझनावर किती तर मित्र हो का करा लागल दोघाचा गुणाकार. नाही समजलं. एका डझनावर ₹200 खर्च. तर 2 डझनावर किती तर 2 डझनावर किती तर दोघाचा गुणाकार म्हणजे 400. तर बा इथेच इथं हाय बा आहे ना. तर आपल्याला लिहिताना लिहा लागल कॉस्ट ऑफ 1 डझन असं लिहास लागल. आपल्याला माहिती थोडी आहे काही कॉस्ट ऑफ 1 डझन असं. 1 डझन बरोबर ₹200 असं. एका डझनावर ₹200 खर्च. तर 5,000 डझनावर किती तर दोघाचा करा लागतो गुणाकार. बस एवढा आहे. म्हणजे बा लक्षात ठेवायचो. ठीक आहे. म्हणजे काय निघल बा तर एवढ्या आर्टिकलची व्हॅल्यू निघल डझनात. बोला. तर बा आपल्याला किंमत माहित पडल. तर बा लक्ष एका डझनावर ₹200 खर्च आला. तर एवढ्या डझनावर किती तर जे रुपये येणार आहे याची किंमत निघणार आहे.
पटलं का? तर इथं लिहायचं व्हॅल्यूज, लक्षात ठेवा, ऑफ आर्टिकल्स. असं व्हॅल्यूज ऑफ आर्टिकल्स बरोबर सरळच लिहायचं आहे बा. किती आहे? 5000 आणि हे गुणिला किती रे बा? तर 200. तर इथं लिहायचं 5000 असं गुणिला 200. गावरानी हिशोब आहे. या 2 न 5 ले गुणाचं 5 दोन्ही 10. 1 2 3 4 5. 1 2 3 4 5. हे झालं आपलं तयार. बोला बा. ठीक आहे. मग आता ह्या 1 2 3 4 5 6 म्हणजे 10 लाख झाले. आता लक्षात ठेवायचं, पुढं मी गणित वाचतो, थोडं वाचा, थोडं सोडवा. तर बा त्यानं म्हटलंय बा, लक्षात ठेवायचं, पर डझन वेअर इन्शुअर्ड अगेन्स्ट फायर फॉर ₹2,40,000. म्हणजे बा ह्या आर्टिकलचं इन्शुरन्स काढलं, पॉलिसी काढली, कोणासाठी आहे ना, कोणाच्या विरोधात काढली? फायरच्या. म्हणजे बा याले जर आग लागली तर ते नुकसान भरून निघावं म्हणून 2,40,000 रुपयाची पॉलिसी बनवली. म्हणजे बा अर्थबोध या झाला का या आर्टिकलच्या पॉलिसीची व्हॅल्यू किती रुपये आहे बा? तर 2,40,000 असं. तर मग आपल्याला बाकीचं मगजमारी मग करायची, पहिले जेवढं समजलं तेवढंच लिहायचं, तरच आपण याचे मोठे प्रॉब्लेम स्टँड करू शकतो. तर मग इथं हेच लिहायचं आहे, पॉलिसी. असं पॉलिसी, पॉलिसी व्हॅल्यू, लक्षात ठेवा, पॉलिसी व्हॅल्यू ऑफ आर्टिकल्स. तर मग क्लिअर कट त्यानं दिला ₹2,40,000. 3 झाले, 4 5 6 असं. आता एवढं जर झालं असेल तर पुढं त्यानं काय सांगलं बस, थोडं थोडं वाचा. इफ 20% ऑफ द आर्टिकल वेअर बर्न, ठीक आहे, अँड 7,200 ऑफ द रिमेनिंग आर्टिकल्स वेअर डॅमेज. बस एवढं त्यानं सांगलं. 20% आर्टिकल काय झाले बा? जळून भस्म झाले. तर बा मित्रो, एकूण आर्टिकल किती आहे बा? 60,000. त्याच्या 20% जळून भस्म झाले. तर बा तेच कॅसेट वाजवायची, नंबर ऑफ आर्टिकल बार आहे ना. तर इथं लिहायचं नंबर ऑफ आर्टिकल्स, नंबर ऑफ आर्टिकल्स बार. बस ठीक आहे. नंबर ऑफ आर्टिकल बार, इथं टी लावा बार. किती? 20% जळले म्हणते. तर एकूण आर्टिकल एवढे आहे, त्याच्या 20%. तर इथं लिहायचं आहे ना 60,000. 3 4 5 6 असं. तर बघ गावरानी हिशोब आहे, हा पर्सेंटेज गायब करायचा असेल तर इथं 100 आणि इथं लिहायचं 60,000 असं. ठीक आहे. 60,000 पाहिजे, हे 6 लाख झाले. आता बरोबर आहे, जमलं का नाही? ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल मित्र हो, तर बा गावरानी हिशोब आहे, काही टेन्शन घ्यायचं काम नाही. ह्या एक झिरो ह्या एक झिरो उडवायचा, ह्या झिरो या झिरो. इथं उरले 6,000. 6,000 आले, 2 न गुणलं तर 12,000 असं. हे झालं तुमचं 12,000. सांग बाबा, एवढं जर समजलं असेल तर मग आता एवढी भानगड तयार झाल्यानंतर लक्षात ठेवा, पुढं काय सांगून राहिलो तर बालक आहे ना, पुढं ऐकून घ्या. तर त्यानं म्हटलं का बा 7,200 ऑफ द रिमेनिंग आर्टिकल वेअर डॅमेज. बस आता हे जे आले बा, नंबर ऑफ आर्टिकल बर्न असं. तर नंबर ऑफ आर्टिकल बर्न, तर ही आर्टिकलची संख्या आहे. तर आपलं भानगड काय बा, डझनामध्ये पाहिजे. तर किती डझन जळले, तर यांचं रूपांतर डझनात करायचं असेल तर पुन्हा याने 12 भागा लागल. बस संख्येचं रूपांतर जर डझनात करायचं असलं तर त्याने 12 भागाचं. तर बा एवढं जर झालं असेल तर इथं बसत असेल तर देवच पावते. तर बा या झाला 12,000 आणि इथं लिहायचा 12. तर ह्या दिसते का रे? नाही दिसत. तर इथं लिहून टाकतो पा बरोबर. 12,000 भागिले 12. 12 कटला, इथं काहीच नाही म्हणजे 1.
तर बा किती डझन झालं रे बा, तर 1000 डझन एवढा जळून भस्म झाला. बोल बा. ठीक आहे. आता काऊन बा डझनात काढलं तर गावरानी हिशोब आहे. हे एवढा डझन माल जळला, मालाले महत्व थोडा आहे, पैशाले महत्व आहे. म्हणजे एका डझनाले 200 रुपये खर्च आला, तर 1000 डझनाले किती रुपये आला, तर जळून गेले, म्हणजे तेवढ्या पैशाचं नुकसान झालं. म्हणून आपण काय केलं बा, संख्येचं रूपांतर डझनात. कारण डझनावर माहीत पडते का एक डझनले 200 रुपये खर्च येत आहे. तर एवढ्या डझनात संख्येमध्ये काढता नसता आला का, लॉस किती झाला, म्हणून त्याचं कन्व्हर्शन आपण डझनात केलं. तर बा आता डोक्यामध्ये जर आलं असेल तर बा ते जळलेल्या वस्तू आहे, आर्टिकल आहे, त्याची व्हॅल्यू लिहा लागल. तर बा कसं लिहायचं, तर व्हॅल्यू असं गावरानी लिहायचं बा भाषेत, व्हॅल्यू ऑफ बर्न आर्टिकल्स. याच्या पलीकडे कोणती इंग्रजी चालवणार आहे बा, बर्न आर्टिकल्स. तुम्हीच सांगा. तर इथं पहा मी शॉर्टकट आहे ना, जागेच्या अभावी लिहून राहिलो असं. तर बा हे 1000 गुणिले ह्या 200, तर बा 2 1 2, हे 3 आणि हे 2 5, 1 2 3 4 5. म्हणजे बा लक्षात ठेवा, एवढी 2 लाख रुपयाचा माल जळून भस्म झाला. तर थोडस स्टायलिश म्हणजे इथं रुपीज गिपीज लावायचा. ठीक आहे. आता त्यानं भानगड काय केली बा, का डॅमेज झाले म्हणते आर्टिकल, जळले तर जळले, कोणाला जे वाचले उलीशे कुठं जळले असन, डागडुग करपले असन, म्हणजे ते कामी नाहीये. तर त्यानं किती सांगले, तर ते सांगत आहोत. त्यानं सांगलं का 7200 ऑफ द रिमेनिंग आर्टिकल वेअर डॅमेज. बा एवढा मोठा इंग्रजीत वाक्य लिहायचं कामच काय, एवढ्या शब्दात तर होते का डॅमेज आर्टिकल्स, बस. तर बा इथं लिहायचं. ठीक आहे. एवढं लिहायचं, तर एक शब्द अजून वाढवायचा, नंबर ऑफ डॅमेज आर्टिकल्स. आणि जे खपतही नाही आणि जळले काय ना, तरी करपले काय, डाग लागले काय, ते झाले डॅमेज. नंबर ऑफ असं डॅमेज आर्टिकल्स. तर इथं लिहायचं आर्टिकल्स. स्पष्ट तर सांगलं रे बा, 7200. तर किती दिलं त्यानं, 7200 दिलं आहे. तर ह्या झाला 7000. पुन्हा भानगड आली बा, का हे तर संख्येमध्ये हो, आर्टिकलची संख्या आपल्याला पाहिजे डझनात. तर बा प्रेमानं याले 12 भागून टाकायचं, तर रूपांतर होईल तुमचं डझनात. 1272, म्हणजे या 6 तर इथं लिहायचं 600 डझन. कारण आपल्याला व्हॅल्यू कायच्या मदतीनं मिळेल, डझनाच्या. तर बा आता एवढंच आलं बा, तर पुन्हा लिहायचं व्हॅल्यू ऑफ डॅमेज आर्टिकल. तर एका डझनाले 200 रुपये, तर एवढ्या डझनाले किती, तर बा इथं थेस लिहायचं आहे व्हॅल्यू ऑफ डॅमेज आर्टिकल्स असं. बरोबर 600 गुणिले 200. तर बा साइन दोन्ही 12, हे 2 आणि हे 2, म्हणजे 4 झिरो लावून टाकायचे. तर बा इथं लिहायचं रुपीज. बस एवढं झालं. बोल बा, म्हणजे बा 1,20,000 एवढा तिथं नुकसान आला. ठीक आहे. आता एवढं जर झालं असेल तर बा लक्षात ठेवा, बसला का डोक्याने. मग आता येऊ काय ना, तर बा हे एवढा खर्च आहे ना, ची वस्तू तयार झाली. आता पा पुढं काय सांगत हा, तर बा त्यानं काय सांगलं, तर पुढं वाचायचं आहे ना. आहे ना, 7200 ऑफ द रिमेनिंग आर्टिकल वेअर डॅमेज टू द एक्सटेंट ऑफ 80% ऑफ देअर व्हॅल्यू म्हणत आहे असं. 80% ऑफ इट्स व्हॅल्यू म्हणत आहे. तर बा हे जे आलं, हे आलं नंबर ऑफ डॅमेज आर्टिकल. तर हे झालं 200 न गुणलं, तर एवढी त्याला लागलं खर्च. आपल्याला आता 80% काढा लागल, तर इथं शब्द वापरून टाकायचा, कॉस्ट ऑफ डॅमेज आर्टिकल 1,20,000 आहे ना. तर याच्या त्यानं व्हॅल्यू काढली म्हणते, स्पष्ट लिहून आहे, काही टेन्शन घेण्यासारखं नाही
है ना, द रिमेनिंग आर्टिकल वेअर डॅमेज टू एक्सटेंट ऑफ 80% ऑफ देअर व्हॅल्यू. तर मग याची जी व्हॅल्यू आली याच्या 80% असं. तर मग इथं शब्द वापरतो आता व्हॅल्यू ऑफ डॅमेज आर्टिकल. तर याच्या 80% घ्यायला लागलं. व्हॅल्यू ऑफ डॅमेज आर्टिकल्स बरोबर 80% ऑफ 1,20,000 3 4 5 6 याच्या 80%. तर बा इथून लिहिणं सुरू करत असा भल्ला मोठा प्रॉब्लेम आहे ना, विद्यार्थ्याला एवढा मोठा नाही जमत, झेपतही नाही. तर बा 80% इथं लिहायचं बा 80/100 दिला तर ते तर शिकवणंच आहे. कोणी कसंही घासून टाकलं, मीच बऱ्यापैकी सांगत पा तुम्हाला आवडते का नाही. तर 1,20,000 इथं लिहून टाकायचे 3 असं 4 5 6 असं दिसते रे बा. तर मग काही टेन्शन घ्यायचं कामच नाही. हे 2 झिरो हे 2 झिरो तर कटले, पेन येऊन चालत नाही. तर बा ह्या वाले 2 झिरो आणि हे 2 झिरो कटले. आता बा 12 8 96 म्हणजे बा 96 1 2 3 तर इथं लिहायचं 3. तर बा एवढा लॉस झाला रुपीज असं 96,000. मग टोटल लॉस किती झाला. तर बा टोटल लॉस तर विचारायचा टोटल लॉस पाहिजे असेल तर व्हॅल्यू ऑफ बर्न आर्टिकल तर हे आहे 2 लाख. आणि याच्या 80 जे बा डॅमेज झाले त्याच्यातले बा अर्थ या झाला का एवढ्या रुपयाचे डॅमेज झाले ते चांगलं समजून घ्या. पण याच्यापैकी आहे ना का बा 80% तो फेकण्याच्याच कामाचे होते. म्हणजे 20% कसंही कमी जास्त करून खपल्या जाऊ शकते. तर 80% त्याचं काय बा नुसतं फेकण्याच्या, म्हणून त्याच्या 80% काढलं. तर हे त्याने लागलेली कॉस्ट होती का बा 1,20,000 त्याच्या 80% पूर्णच गेले. हा त्या प्रॉब्लेमचा सेन्स आहे. कान देऊ नाही का. हे पूर्ण गेलं असतं तर हेच आपण घेतलं असतं लॉस म्हणून. इथं पूर्णच घेतलं आपण डायरेक्ट, कारण ते जळून भस्मच झाले. कन्फ्यूज होऊ नका. तर बा टोटल लॉस असा. तर बा टोटल लॉस कसा काढायचा. तर मग पहिले तर मग जळून भस्म झाले म्हणजे व्हॅल्यू ऑफ बर्न आर्टिकल तर किती रुपयाचे आहे बा तर 2 लाखाचे. आणि बा लक्षात त्या डॅमेज आर्टिकलची व्हॅल्यू किती आहे बा तर 96,000. बस एवढा आहे बा. तर बाय आता डबल इंग्रजीत लिहायचं कामच नाही. हे इथं क्लिअर कट आहे बघा. हे 2 लाखाचे जळले, इथं 96,000चे डॅमेज झाले जे फेकण्याच्याच कामाचे आहे. तर इथं लिहायचं 2 लाख 3 4 5 6 आणि इथं लिहायचं 96,000 असं. म्हणजे बा सरळ सांगायचं तात्पर्य 2,96,000. तर इथं 2,296 नाही, हे मांग 3 झिरो. ठीक आहे. आता ह्या पॉलिसी बनवली होती. तर बा पॉलिसी बनवली तर पॉलिसीचा क्लेम भेटते. कोणी मेला गेला तर त्याचाही क्लेम भेटते, तसा क्लेम भेटते. तर क्लेम काढायचं कसं. मी मागही सांगलं, आजही सांगतो. बाहेर सोपा साधा आहे, तो त्या पाठ नका करू. हाय ना बा. तर माझं म्हणणं काय, कान देऊ नाही का बा. लक्षात ठेवा क्लेम कवा भेटते. मग आपली एखादी कार ऍक्सिडेंट झालं, चुरा झाली तर त्याचा क्लेम भेटते. तर तो काढते कसा. जसं बा 5 लाखाची कार आहे तर कोणी 5 लाखाचा इन्शुरन्स काढतो, तरी त्याला पूर्ण 5 लाख नाही भेटत. कोणी पैशाच्या अभावी हप्ता खूप भरा लागतो म्हणून 2 लाखाचा काढते, 3 लाखाचा. समजा एका माणसानं 5 लाखाची कार आणि 2 लाखाचा काय काढला मात्र त्याची पॉलिसी काढली, इन्शुरन्स काढलं. ठीक आहे. तर मग जे प्रॉपर्टी आहे ते कारची म्हणजे 5 लाखाची कार आहे, पण पॉलिसी काढली 2 लाखाची. ठोस मारली, चुरा झाली तर लॉस किती रुपयाचा झाला मात्र बा त्या एकूण प्रॉपर्टीच्या व्हॅल्यू आहे ना, म्हणजे बा पॉलिसीच्या व्हॅल्यूला प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूनं भागतात आणि झालेल्या लॉसनं काय करतात त्याला गुणतात. हे आपलं व्यवहार आहे. जे अंगुठा छाप आहे ना ते असा सांगल आहे ना. जुन्या जमान्यातले लोक तोंडी करतात
आणि मग जो भेटल जो हिशोब येईल तो झाला क्लेम. तर बा कॉमन सेन्सची गोष्ट आहे का बा पॉलिसी व्हॅल्यू इथं जर तुम्ही पाहाल तर 2,40,000 आहे. ठीक आहे, किती आहे बा तर 2,40,000. तर मी इथं पहिले तुम्हाला समजण्यासाठी लिहित आहो. पॉलिसी व्हॅल्यू हे कॉमन सेन्स आहे बा. याले एकूण प्रॉपर्टीच्या व्हॅल्यूनं भागाचं म्हणजे प्रॉपर्टी असं व्हॅल्यू, आणि याले काय करायचं होणाऱ्या लॉसनं गुणून टाकायचं. हे झाला तुमचा गावरानी फॉर्म्युला का ज्याले आहे का नाही पुस्तकात छापून ते काहीतरी वेगळं सांगण्याचा प्रयत्न करते, पण ज्या वेळेस आहे का नाही गिडीचा फाळा चाले ना तेव्हाही आपले आजोबा वगैरे ह्याच पद्धतीनं काढायचे ते तोंडी, पण आता तर आजच्या लोकांना ते काढताच नाही. तर बा ह्या झाला पॉलिसी व्हॅल्यू. तो किती आहे बा तर 2,40,000 असं 3, 4, 5, 6 पुस्तकात मांडून टाकलं म्हणजे ते स्टँडर्ड झाला, पण आपले आजोबा पण थोस वापरायचे. पहा मग आता प्रॉपर्टी व्हॅल्यू काय ना तर इथं लिहून आहे स्पष्ट व्हॅल्यूज ऑफ आर्टिकल्स. ठीक आहे, तर मोजाचं आहे ना 1, 2, 3, 4, 5, 6, 7 म्हणजे 10 लाख. हे झाली प्रॉपर्टी व्हॅल्यू. इथं आहे ना 1, 2, 3, 4, 5, 6, 7 असं लॉस झाला. तर लॉस कितीचा झाला ते टोटल लॉस 2,96,000. तर इथं गुणून टाकायचं 2,96,000 1, 2, 3 दिसते बा. तर बा कॉमन सेन्सची गोष्ट आहे, विचार कसा करायचा. तर बा मित्र पहिले तर बा हे जे आहे ना 4 0 1, 2, 3, 4 1, 2, 3, 4 तर हे 4 न हे 4 कटले. आता लक्षात ठेवायचं हे 2 आणि हे 2 कटले. तर मी इथं स्पष्ट लिहित 24 गुणिला 296 मांग 1 झिरो. त्या झिरोचं काही मोल नाही राहत असं. बस एवढं आपल्याला करायचं. आता आपल्याला फाडा पाठ पाहिजे. तर बा 24 न याले गुणाचा झिरो तर मांग लावूच. तर 24 सख 144. 24 सख 144 4 हातच्या आले 14. बस आता बा 24 9 तर 24 9 216 216 आणि किती रे बा तर 14 6 4 10 आहे ना 230 असं. तर 230 चे झाले झिरो उरले किती बा तर 23. आता 24 दोन्ही 48. तर बा 48 आणि 23 8 आणि 3 11 हाताला 1 4 आणि 2 6 आणि 1 6. तर बा 7 1 ह्या वाला झिरो इथं लावायचा म्हणजे बा 71,000 आहे ना. किती आहे बा 1 2 3 4 5 71,040. तर बा एवढं आपल्याला काय भेटल बा त्याने क्लेम भेटल. म्हणजे बा लक्षात ठेवायचं आहे ना साधं सिंपल लिहायचं अमाऊंट ऑफ क्लेम बरोबर ₹71,040. तर बा शेवटी उत्तर दिलं पाहिजे एवढ्या मगजमारीवालं हे प्रॉब्लेम आहे. मित्र 2-3 डाव चांगलं माझं ऐका तरच तुम्ही नंतर सोडवण्याच्या भानगडीत पडजा. पण माझी रिक्वेस्ट आहे मोठा आहे म्हणून सोडू नका. आणि 4 मार्क गेले तर भयंकर पस्तावते, हिशोबच बदलते पर्सेंटेजचं. तर बा अमाऊंट ऑफ क्लेम असं म्हणून बा असं कुठं मनात येत असेल तर मला तात्काळ मेसेज करा. तो मी क्लिअर पुन्हा करून देईन आणि त्याच्यावर काय मनात आहे ते सांगेन. तर मग भ्याचं नाही, सिंपल थेरी आहे. एक डाव ऐकण्याच्या ऐवजी त्याला 2-3 डाव ऐकायचं. रिपीट न ते डोक्यात शिरून जाते ना आपण विचार करण्याच्या क्षमतेत येतो. म्हणून याला टाळू नका. पुढचं प्रॉब्लेम पहा. क्वेश्चन 8 सांगत आहोत की रेट ऑफ प्रीमियम इज 2%. तर मित्र बाबा क्वेश्चन 8 सोपा साधा प्रॉब्लेम आहे. काहीच विचार करायचा नाही. पहिलं वाक्य देऊन आहे रेट ऑफ प्रीमियम इज 2%. तर आपण थेस लिहायचं आहे ना. पहिले तर इथं गिवन लिहायचं. गिवन लिहिल्यानंतर पहिला शब्द लिहायचा आहे रेट ऑफ इंटरेस्ट. ठीक आहे, काय देऊन आहे रेट ऑफ प्रीमियम. रेट ऑफ प्रीमियम देऊन आहे आपल्याला 2%. तर इथं लिहायचं रेट ऑफ प्रीमियम इज इक्वल टू 2% झालं.
त्याच्यानंतर अँड अदर एक्सपेन्सेस आर 0.075 0.075%. तर मित्र लक्षात ठेवा, इथं पण तुमची प्रिंट मिस्टेक आहे. तर हे व्हॅल्यू घेतली तर जे पुस्तकाच्या मागं उत्तर देऊन आहे ते येत नाही. जर हा 0 कमी केला तरच उत्तर येते आणि हेच योग्य आहे. तर मला लक्षात ठेवा, तो तिथं प्रिंट मिस्टेक ज्या ज्या आहे त्या दुरुस्त करत जा. अँड अदर एक्सपेन्सेस आर 0.75%. तर इथं लिहायचं अदर एक्सपेन्सेस स्पष्ट लिहायचं 0.75%. ठीक आहे. पुढं त्यानं म्हटलंय बघा, लक्षात आहे, कार्गो वर्थ रुपीज आहे ना 3,50,100. त्यानं म्हटलं बघा जो कार्गो आहे बा त्याची व्हॅल्यू देऊन टाकली आहे 3,50,100 रुपये. तर आपण पण थेस लिहायचं स्पष्ट शब्दात लिहून आहे कार्गो वर्थ म्हणजे किंमत, व्हॅल्यू. तर मग आपल्या गावरानी भाषेत लिहायचं आहे व्हॅल्यू. असं व्हॅल्यू ऑफ कार्गो इज इक्वल टू किती दिलं रे मात्र 3,50,100. तर इथं लिहायचं 3,50,100. बस एवढं आपल्याला लिहायचं आहे. मग आता एवढं जर झालं असं इज टू बी इन्शुअर्ड सो दॅट all its value and cost of insurance will be recovered in the event of total loss. बस आता मात्र लक्षात ठेवा, त्यानं म्हटलंय is to be insured so that all its value and cost of insurance will be recovered. ठीक आहे. आता बा लक्षात ठेवायचो याला इन्शुअर्ड केलं तर बा आपल्याला पॉलिसी व्हॅल्यू तर त्यानं दिली नाही आहे. म्हणजे बा किती रुपयाची पॉलिसी घेतलं, इन्शुअर्ड केलं. आता नेहमी लक्षात ठेवायचं घेताना कसं घ्यायचं राहते बा 100 न. ठीक आहे. तर 100 नच घेतलं पाहिजे. काऊन बा तर पर्सेंटेज जेव्हा येते तेव्हा 100चा विचार केला जातो. तर मग आपण कसं लिहायचं आहे बघा, लेट दी पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कार्गो बी ₹100. केव्हा असं विचार करायचा, ज्यावेळेस पर्सेंटेज दिलं असेल तेव्हा. बस एवढी आपल्याला काळजी घ्यायची आहे. तर इथं स्पष्ट शब्दात लिहून राहिलो का लेट दी पॉलिसी व्हॅल्यू असं ऑफ कार्गो बी ₹100. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल बा तर लक्षात ठेवायचं आपल्या डोक्यामध्ये आलं पाहिजे बा का कार्गोची आहे ना प्रॉपर्टी किती आहे बा. तर प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ आपल्याला कार्गो पाहिजे. तर मग आपल्याला थेस तर माहित नाही आहे. तर मग लक्षात ठेवायचं हे पण जे निघणार आहे ते कसं काढणार. तर मग जे प्रॉपर्टी आहे ना म्हणजे कार्गोची जी किंमत आहे का त्या कार्गोला आपण प्रॉपर्टी म्हणत आहोत. तर बा विचार करा का त्या कार्गोची जी व्हॅल्यू राहणार आहे प्रॉपर्टी व्हॅल्यू, तर ती आपण कशी काढणार आहोत. कॉमन सेन्सची गोष्ट आहे का बा प्रॉपर्टी ही व्हॅल्यू लक्षात ठेवा. तर बा काय काय राहील याच्यात. तर मग साधी गोष्ट आहे बा का हे जे जेवढी प्रॉपर्टी आहे त्याच्यामधून त्या आपल्याला ते पॉलिसी व्हॅल्यू काय करायला लागेल बा इज इक्वल टू. तर बा जे पॉलिसी व्हॅल्यू आहे आपण घेतली तर बा प्रीमियम त्यानं रेट ऑफ प्रीमियम देऊन टाकला 2% आणि बा अदर एक्सपेन्सेस झालं 0.75%. तर बा प्रेझेंटेशन एवढाच आहे का बा जे पॉलिसी व्हॅल्यू आहे ना प्रॉपर्टी जी व्हॅल्यू आहे पूर्णच काढली म्हणते आहे ना स्पष्ट लिहून आहे. पहिले चांगली बडबड समजून घ्या. ए कार्गो वर्थ इज टू बी इन्शुअर्ड सो दॅट ऑल इट्स व्हॅल्यू अँड कॉस्ट ऑफ इन्शुरन्स. तर बा फक्त जे काही याची प्रॉपर्टी असेल याच्यामधून चाललं काय बा. तर बा फक्त हा जे पॉलिसी व्हॅल्यू आहे याच्यामधून लॉस काय होऊन राहिला बा तर तेवढंच आपल्याला घ्यायचा आहे बा व्हॅल्यू मायनस लक्षात ठेवा ह्यावाला जो प्रीमियम आहे तो जे भरणारा आपण त्याचा रेट ते कमी होणार आहे. आणि अदर एक्सपेन्सेस म्हणजे अजून बाकी जे खर्च झालं ते.
तर बा बस एवढा आहे बघा पॉलिसी व्हॅल्यू मायनस. तर बा याच्यात दोन प्रकाराचा खर्च होत आहे, एक तर प्रीमियम खर्च होत आहे आणि काय रे बा अदर एक्सपेन्सेस म्हणजे बा 2 प्लस 0.75 असं. तर बा प्रीमियम व्हॅल्यू पॉलिसीची व्हॅल्यू आपण धरली गृहीत 100 म्हणजे याची प्रॉपर्टी व्हॅल्यू किती होईल तर बा 100 मायनस 2 रुपये 75 पैसे. गावरानी हिशोब लावाचा 100 मधून 2 गेले तर 98 रुपये, 98 रुपयातून 75 पैसे गेले तर उरले किती बा तर 97 रुपये 25 पैसे. पहिले सांगा मला पटलं का तुम्हाला, का डोक्यावरून गेलं? मला काय म्हणायचं होतं बा तर लक्षात ठेवा, पूर्णच्या पूर्ण प्रॉपर्टीची पॉलिसी काढली तर बा जे प्रॉपर्टीची व्हॅल्यू असेल त्याच्यामधून काय आहे ना, त्याच्यातून काय लॉस होत आहे. तर बा हे झालं बा लक्षात ठेवा. आता समजते पा, समजत असेल तर प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ कार्गो. तर इथं लिहायचं आहे प्रॉपर्टी व्हॅल्यू ऑफ कार्गो. तर बा ये बरोबर. तर मग पहिल्या तर पॉलिसी व्हॅल्यू असं जेवढी पूर्ण असन तेवढंच काढलं गेलं म्हणजे हे झाली तुमची पॉलिसी व्हॅल्यू. याच्यामधून काय त्याचं लॉस होत आहे, काय चाललं तर बा मायनस. तर इथं लिहायचं आहे प्रीमियम आणि अदर एक्सपेन्सेस प्लस अदर एक्सपेन्सेस. बस एवढाच त्याच्यातून चालला, बाकी तर काहीच नुकसान नाही आहे. तर बा पॉलिसी व्हॅल्यू आपण धरली 100, प्रीमियम आहे 2% आणि अदर एक्सपेन्सेस आहे 0.75 म्हणजे बा 100 मायनस 2 रुपये 75 पैसे. 100तून 2 गेले, 98 मधून 75 गेले तर बा 97 रुपये 25 पैसे. बोला ठीक आहे. आता मात्र तुम्ही लक्षात घ्या का बा मी काय सांगत आहे, जुन्या कोर्समध्ये म्हणजे मी लहान असताना आम्हाला जे प्रॉब्लेम असायचे ना ते त्रिराशिक म्हणून म्हटले जायचे. आहे ना, तुमच्या आई वडिलांना विचारा त्रिराशिकची कंडिशन, तर बा ती एवढी जबरदस्त होती का कायची किंमत नाही. तर तेच मी आता सांगत आहे, फक्त त्याने मेकअप केल्या गेलं, मात्र तीच बेस आहे त्रिराशिक. काय बा याचा अर्थ असते ते सांगतो. तर बा समजून घ्या का आपली प्रॉपर्टी व्हॅल्यू कार्गोची आली एवढी. तर बा याला एका रो मध्ये लिहायला लागते म्हणून मी एवढं कट साईज केलं. तर कांदेव नाही का मी इथं लिहून राहिलो बा का व्हेन आहे ना. हे एवढी जबरदस्त मेथड राहते ज्याले समजलं ना, पण याले एका रो मध्ये लिहिल्याशिवाय समजत नाही. व्हेन प्रॉपर्टी व्हॅल्यू लक्षात ठेवा. प्रॉपर्टी व्हॅल्यू आहे ना किती आली रे बा प्रॉपर्टी व्हॅल्यू. तर बा प्रॉपर्टी व्हॅल्यू आली 97 रुपये 25 पैसे. तर इथं लिहायचं रुपीज 97 आहे ना रुपये 25 पैसे असं. अर्थ या झाला का जेव्हा प्रॉपर्टीची व्हॅल्यू एवढी असेल तेव्हा पॉलिसीची व्हॅल्यू किती रुपये आहे रे बा 100 रुपये. तर बा इथं कॉमा करून लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू, पॉलिसी व्हॅल्यू असं बरोबर रुपीज 100. म्हणजे बा प्रॉपर्टीची व्हॅल्यू जेव्हा एवढी असेल तेव्हा पॉलिसीची व्हॅल्यू एवढी असते. तर बा लक्षात ठेवायचं हो ठीक आहे. तर बा आता तुम्हाला समजलंय कार्गो वर्थ रुपीज 3,50,100 म्हणजे या कार्गोची प्रॉपर्टी, ही जी प्रॉपर्टी आहे कार्गो, तर याची आपल्याला व्हॅल्यू ऑफ कार्गो 3,50,100 रुपये. तर बा इथं रुपीज लिहून टाकायचं. तर बा कॉमन सेन्सची गोष्ट आहे, आपण सेन्स आता आला आहे ना. तर इथं काय सेन्स यायला पाहिजे बा तर प्रॉपर्टी लक्षात ठेवा. कार्गो म्हणजे हे प्रॉपर्टी आहे ना, याची व्हॅल्यू देऊन आहे आपल्याला रुपीज काय रे बा तर 3,50,100. मन लावून ऐका तरच क्लिअर होईल का बा मी काय केलं बा. तर पहिले मला 2% 0.75% रेट आणि एक्सपेन्सेस दिलं पॉलिसीसाठी. तर बा हे जेव्हा पर्सेंट मध्ये असते तेव्हा व्हॅल्यू 100 घ्यायची असते.
तर मी काय केलं बा, या दरानं काय केलं बा, तर बा लक्षात ठेवा प्रॉपर्टीची व्हॅल्यू काढली. तर मी प्रॉपर्टीची व्हॅल्यू काढताना काय केलं बघा, जर हे पॉलिसीसाठी रेट दिला असेल तर पॉलिसी व्हॅल्यू लक्षात ठेवा पर्सेंटेज असताना 100 घ्यायचं. तर बा पॉलिसी व्हॅल्यू जर 100 असेल तर बा लक्षात ठेवायचं. ठीक आहे. तर प्रॉपर्टी व्हॅल्यू किती राहील, तर प्रॉपर्टी व्हॅल्यू तर याच्यामधून लक्षात ठेवा एवढा रेट चालला प्रीमियमचा हप्त्याचा ह्या अगाऊचा खर्च, तर एवढा गेला म्हणजे एवढा त्याचा रेट आला, म्हणजे हे आलं हे आलं प्रॉपर्टीची व्हॅल्यू. तर बा आपल्याला आपण लिहिलं कसं, वेन प्रॉपर्टी व्हॅल्यू 97 रुपये 25 पैसे तेव्हा पॉलिसीची व्हॅल्यू 100 रुपये असते. पण त्या गणितानं सांगलं का प्रॉपर्टीची व्हॅल्यू 3 लाख आहे ना 50,000 100 रुपये असल, तर इथं लिहायचं का बा पॉलिसीची व्हॅल्यू किती असं. याला म्हणतात मराठीत त्रिराशी असं. तर बा हे जर काढायचं असलं तर इथं लिहायचं हे पॉलिसी व्हॅल्यू, आणि याला सोडवताना कसं सोडवायचं आहे, तर बा या दोघांचा गुणाकार आणि त्याला यानं भागा लागते. बस एवढं लक्षात ठेवायचं. असा हा असा जाते, ह्या मला भागीला येते म्हणजे कोशंट होतो. बस याला म्हणतात त्रिराशी. तरच असे टाईपचे गणित सुटतात. लक्षात ठेवा ही भारतीय मेथड आहे आणि सर्वात पॉवरफुल मेथड आहे. या दोघाचा गुणाकार भागिले काय रे बा, तर 97.25 असं. ज्या विद्यार्थ्याला हे माहित असेल त्याला बढिया समजते, पण मी तर डिटेल सांगत न समजण्याचं कारण. आता मी कॅल्क्युलेशन शिकवतो मित्र हो. जेव्हा जेव्हा पॉइंटच्या मागे 25 असेल संख्या पुढची काय आहे ते कधी नाही पाहायचं आहे ना. पॉइंटच्या मागे 25 दिसलं ना तर माहित कॉम्पिटिटिव्हचे पण आहे ना चॅनलवर यूट्यूबवर चॅनल आहे, म्हणून मी जे बारकाईनं सांगतो ते आहे का कॅल्क्युलेशन सोपं कसं करायचं. जेव्हा जेव्हा पॉइंटच्या मागे 25 असेल ना तर पुढची संख्या नाही पाहायची, याला सरळ 4नच गुणायचं. काहून असं तर 25 चोक 100 होते है ना. पॉइंट कटून जातो, तर याले जर 4न गुणलं ना तर बा नियम काय सांगते बा, तर मी इथं खाली लिहून दाखवतो. 350 आहे ना 3,50,000 100 गुणिला ह्या वाला 100. इथं बा एवढा आपलं देऊन आहे, तर याला 4न गुणलं तर वरच्याला पण कितीनं गुणाचं रे बा 4. बस एवढं करायचं. आता एवढं जर झालं असेल तर पहा मग मी काय सांगतो बेनिफिट काय होते. तर बा याले जर तुम्ही सोडवलं तर ह्या 100ले तसंच पोसाचं, या 2 शून्याले तसंच पोसाचं, या 4न याले गुणाचं. म्हणजे बा 4 1 4 4 0 0 आणि 5 चोक 20 0 4 2 4 3 12 2 14 आहे ना. हे जे 2 0 आहे याच्या मागे लावायचे. हा 100 जशानं तसा. एवढं जर झालं असेल तर इथं पाहून घ्या 25 चोक 100. तोंडी कसं करायचं बा, तर 25 चोक 100. तर बा 100 म्हटलं तर 100 ते 2 शून्य लिहून टाकायचे. लक्षात ठेवा हातचा आला 1. बस एवढा आपल्याला करायचं आहे. आता बा लक्षात ठेवायचं काय झालं बा, तर 4 दोन्ही 8. तर मग ह्या झाला 4 दोन्ही 8 असा आहे ना. 7 चोक 28. ठीक आहे. 4 दोन्ही 8. पहिले कान देऊ नये का, समजलं नसेल तर वांदा होऊन जाता. या 4 न आहे ना 25 ले गुणलं तर 100 होते. 100 चे 2 शून्य हातचाला 1. बस आता पाहून घ्या 4 दोन्ही आहे ना 4 पंच 20. नाही समजत आहे, नाही समजत आहे तर काही टेन्शन घ्यायचं काम नाही. ह्या गुणून टाक बरं. 5 चोक 20 0 4 2 4 दोन्ही 8 आणि 2 10 0 हातचाला 1. बसला पॉइंट. 7 चोक 28 आणि 1 29 उरले 2. 9 चोक 36 आणि 2 38. हेच येणार आहे पण वेळ लागते. असो प्रॅक्टिस न येईल. पॉइंटच्या मागे 2 0 आहे म्हणजे पॉइंटच्या मागे 0 असले तर ते लिहिल्या जात नाही. आता आपल्याला याचा भागाकार करायचा. तर बा याचा पण भागाकार आला पाहिजे. तर बा लक्षात ठेवायचो है ना भागाकार करताना किती घ्यायचा आहे, तर हे पूर्ण घ्यायचं आहे. तर पहा मग मी इथं भागाकार करून दाखवतो. परीक्षेमध्ये तुम्हाला ह्याच गोष्टी आणणार आहे. बस
ह्या तुम्हाला कव्हर करणार नाही, म्हणून हेले पहिले लक्ष द्यायचं, कारण हे मार्क खाऊन टाकते. विद्यार्थी मित्रांनो, इथं 1400 आहे, आहे ना, 1400, तर इथं 389 आहे. तर बा इथं 1400 म्हटलं बा, तर इथं कॉमन सेन्सची गोष्ट आहे, याला एक तर 4 न भाग जाईल, म्हणजे 4 त्रिक 12, नाही तर 3 न भाग जाईल. तर बा आपल्याला बस करा आणि शिका. तर बा इथं आपण 3 घेतला तर बा 9 त्रिक 27 ची 7 हातचा 2, 8 त्रिक 24 आणि 2, 24 आणि 2 26, उरले 2, 3 त्रिक 9 आणि 2 11, एवढा आहे 1167. तर बा लक्षात ठेवा, 4 न जर भाग दिला असता, समजा इथं 4 घेतला असता, तर बा सध्या तर मी 4 घेऊन राहिलो, तो 9 चौक 36 ची 6 चाले 3, 8 चौक 32 आणि 3 35 ची 5 चाले 3, 4 त्रिक 12 आणि 3 15 होते, म्हणजे याच्यापेक्षा मोठा होतो, म्हणजे 3नच भाग जाईल. बस एवढा त्रास तुम्हाला घ्यास लागेल. तुम्ही जर हे प्रयोग नाही केले तर वेळेवर तुमचे मार्क कटतील. लक्षात का, कोणी येते पॉइंट न उत्तर सांगून देते, पण ते जमत नाही, कॅल्क्युलेटर अलाउ नाही आहे. तर बा 10तून 7 गेले, 3 राहिले, हातचा आला 1, 10तून 7 गेले, 3 राहिले, हातचा आला 4तून 2 गेला, ह्या झाला 0, हे उतरवले 4. आता इथं पाहून घ्या 2000 आहे, पुढचं तर कधी 5 नाही, 2000 आहे. तर बा इथं पाहून घ्या, आता इथं 300 आहे, तर बा सायंत्रिक 18, इथं जर 6 लिहिला असता ना तर सायंत्रिक 18, 7 लिहिला असता तर 7 त्रिक 21, म्हणजे हे मांग एवढी संख्या आहे, म्हणजे ते 2200च्या वर गेलं असतं. बस एवढा प्रेझेंटेशन पाहिजे. तर बा 6चा भाग गेला तर 9 सक 54, 4 हातच्या आले 5 आहे ना, साइन 8 48, 48 आणि 5 53, 3 हातच्या आले 5, सायंत्रिक 18 आणि 5 23. पाहून घ्या मित्र, पूर्णच भाग गेला, आपण भाग्यवान आहोत. म्हणजे बा आपलं एवढं जर झालं असेल तर बा हे जे 2 शून्य हे इथं मागं लावून टाकायचं, झाला भागाकार, म्हणजे 3600 आला. मग आता एवढं जर झालं असेल मित्र हो, तर याने भागाकाराने मिटवतो, कारण जागाच नाही आहे. तर बा ह्या झाला तुमचा, बा ह्या झाला 3600 गुणीला काय आहे बा, तर ह्या 100, म्हणजे आपल्याला हे 3600 लिहायचे, माग 2 शून्य लिहायचं. तर बा बस एवढं आपलं उत्तर राहील, पॉलिसी व्हॅल्यू. तर बा इथं लिहायचं बरोबर, थोडंसं रुपीज लिहायचं. त्यानं प्रश्नही तोच विचारला, लक्षात ठेवायचो, सो दॅट ऑल इट्स व्हॅल्यू अँड कॉस्ट ऑफ इन्शुरन्स विल बी रिकवर्ड इन द इव्हेंट ऑफ टोटल लॉस, असं आहे. ठीक आहे. मग आता एवढं जर झालं असेल तर पुढं पाहून घ्या. पहा मग मित्र, 9वा प्रॉब्लेम सांगत आहोत. प्लेन साधा प्रॉब्लेम आहे, काहीच नाही. दी प्रॉपर्टी वर्थ रुपीज 4 लाख, 4 lakhs. बस पुढं वाचायचंच नाही, आपण पहिले इथं लिहायचं गिवन. अगाऊच वेळ वाढवायचा नाही, कन्फ्यूज व्हायचं नाही, पहिले जेवढं जमते तेवढं भरभर सोडवायचं. इथं लिहायचं प्रॉपर्टी व्हॅल्यू असं, बरोबर. किती देऊन टाकलं बा त्यानं, तर बा 4 लाख. तर बा इथं सरळ लिहायचं रुपीज 4 lakh, 3 4 5 6 झालं. इज लक्षात द्या, इन्शुअर्ड विथ 3 कंपनीज, असं A, B and C. लक्षात द्या, दी अमाऊंट इन्शुअर्ड विथ दिस कंपनीज रुपीज 1,60,000, 1 लाख आणि दुसरी आहे 1,40,000. तर बा या तीनही कंपन्या बा, एक प्रॉपर्टी वर्थ इज इन्शुअर्ड विथ 3 कंपनीज ABC. एक प्रॉपर्टी आहे म्हणते 4 लाखाची, लक्षात ठेवायचं, 3 कंपन्यामध्ये, आणि तीनही कंपन्या इन्शुअर्ड आहे म्हणते ABC. तर बा एक कंपनी ए नावाची आहे, त्याला इन्शुअर्ड केलं तर त्याचं पॉलिसी आहे, व्हॅल्यू आहे 1,60,000. दुसरी कंपनी आहे बी, त्याची पॉलिसी व्हॅल्यू आहे 1 लाख, आणि तिसरी कंपनी आहे सी, त्याची पॉलिसी व्हॅल्यू आहे 1,40,000. मग एवढं आपल्याला त्यानं देऊन टाकलं तर आपणही जास्त डोकं दुखवायचं नाही, पहिले ती कलेक्शन करा बस. तर बा काय लिहायचं बा, तर पहिले लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कंपनी ए, 1,60,000, 1 लाख ना 1,40,000, 3 आहे. तर इथं पहिले पूर्ण माहिती कलेक्ट करायची, मग विचार करायचं पॉलिसी व्हॅल्यू ऑफ, इथं लिहायचं कंपनी ए, बरोबर रुपीज 1,60,000 असं.
एवढं जर झालं असेल तर रेषा ओढतो. पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कंपनी बी बरोबर रुपीज 1,00,000 असं. आणि तिसरं लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कंपनी, तर बा लक्षात ठेवा सी, तर इथं लिहायचं रुपीज आहे ना 1,40,000 असं. समजते का? लिहून देऊ काहीच नाही, थेस लिहायचं आहे बघा. पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कंपनी असं. इथं लिहायचं आहे पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कंपनी, पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कंपनी सी बरोबर झालं. आता बा पुढं वाचतो मी काय म्हणताय. तर बा त्याचं म्हणणं आहे बा लक्षात ठेवा, फाइंड द अमाऊंट रिकवर्ड फ्रॉम इच कंपनी इन द इव्हेंट ऑफ लॉस टू द एक्सटेंट ऑफ ₹9,000. बस आपल्याला जबरदस्त माहितीच देऊन टाकली का बा लॉस झाला तर ती किती रिकवर होईल, म्हणजे क्लेम भेटणार आहे. आता मग काय बा क्लेम बद्दल तुम्ही पहिल्या ह्याच्यातही सांगलं, पुन्हा सांगत आहोत क्लेम. तर बा गावरानी हिशोब आहे का जेवढी प्रॉपर्टी असेल त्याच्यावर काढलेली पॉलिसी आणि त्याने झालेला लॉस, बस एवढा आहे. आता आपण गणितात कसं लिहितो रे, गणितात 100 मार्काचा पेपर असेल, समजा 35 भेटले तर शिक्षक कसा लिहिते बा, तो 35/100 असा राऊंड मारते, इथं काहीतरी कोंबडा मारते. पण याचा अर्थ काय होते, 100 गुणापैकी 35 गुण. तर बा एवढ्या रुपयाच्या प्रॉपर्टीवर घेतलेली एवढ्या रुपयाची पॉलिसी, इथं मार्क बदलले बा, हा त्याचा सेन्स आहे. एवढ्या रुपयाच्या प्रॉपर्टीवर एवढ्या रुपयाची घेतलेली पॉलिसी आणि त्याच्यावर लॉस झाला तर बा गुणिले करायचं लॉस, म्हणून ह्या फॉर्म्युला तयार झाला. ते हे बेसिक नॉलेज आहे. म्हणून बा आपल्याला पाठ नाही करायचा आहे, ते नेमकं हाय का ते माहीत पाहिजे. तर बा आता तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे क्लेम बरोबर आहे ना. तर एवढ्या रुपयाची प्रॉपर्टी आहे, तर बा आपल्याला ते माहित नाही, तर इथं लिहायचं प्रॉपर्टीची व्हॅल्यू असं. याच्यावर घेतलेली पॉलिसी, तर इथं लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू. ठीक आहे, लॉस झाला तर त्याला इथं लिहायचं लॉस असं. बस झालं बा. आता लक्षात ठेव आहे ना, क्लेम लक्षात ठेवायचा आहे ना. आता क्लेम कोणाचा बा, तर पहिल्या कंपनीचा क्लेम आहे, तर मग याची पॉलिसी व्हॅल्यू आहे 1,60,000 आणि प्रॉपर्टी एकूण आहे 4,00,000. बस बा. तर इथं एवढा हा फॉर्म्युला लिहिला, तर इथं लिहायचं क्लेम. आता आपण पहिली कंपनी घेणार आहोत ए, तर लिहायचं क्लेम फॉर कंपनी ए. बस एवढं थोडंसं एवढं पाहिजे, क्लेम फॉर कंपनी ए. 3 डाव असंच गिरवायचा आहे, बाकी काय. तर बा पहिली आहे ना, पहिली प्रॉपर याची पाहून घ्या. पॉलिसी व्हॅल्यू ऑफ कंपनी ए 1,60,000, तर इथं भराचे 1,60,000 आणि याले 4,00,000 भागाचा आहे बा. 3, 4, 5, 6 आणि याने लॉस झाला म्हणते, तर बा 9,000चा लॉस झाला असं स्पष्ट लिहू नये. तर बा आपण तो मांडला नाही, तर मी इथं गिवन मध्ये लिहून राहिलो का बा लॉस बरोबर ₹9,000 असं. तर लॉस इथं भरून टाकायचा 9,000, एक गुणाकार असं 3 वेळा लिहायचा आहे. झाला आहे ना, प्रॉब्लेमच संपून गेला. तर बा आता आपल्याला टेन्शन घेण्याचं काम नाही आहे. इथं पाहून घ्या, ह्या झिरो या झिरो कटला, 1 2 3 4 1 2 3 4 म्हणजे हे 4 झिरो हे 4 झिरो, 4 चोक 16 आणि 9 चोक 36, 9 चोक 36 असं. आणि हे मांग 2 झिरो, म्हणजे बा पहिला तर याचं उत्तर आलं 3600. एक झालं असं 3 डाव करायचा आहे. आता आपण लिहिणारा क्लेम फॉर कंपनी इथं ए आहे, तर तिथं लिहिणारा क्लेम फॉर कंपनी बी. तर बा बाकीचं काही कठीण नाही आहे. बोल बा एवढं जर झालं असं तर पहा मग मी काय सांगून राहिलो, 3 वेळा तेच रिपीट करायचं आहे. तर इथं लिहायचं क्लेम फॉर कंपनी
क्लेम फॉर कंपनी बी बरोबर. मग आता एवढं जर झालं असेल तर पुढं पाहायचं क्लेम फॉर कंपनी बी. तर बा तेच कॅसेट वाजवायची आहे तर कंपनी बी साठी आहे ना, ह्या झाला तुमचा 1,00,000, याले भागाचं 4,00,000 आणि लॉस आहे याचा 9,000. तर बा लक्षात ठेवा, ह्या 1 झिरो ह्या 1 झिरो, हे 4 झिरो आणि हे 4 झिरो कटले असं. तर असं करण्याच्या ऐवजी कसंही केलं तर चालते. तर बा लक्षात ठेवा, ठीक आहे. तर इथं 10, इथं 4 आहे, तर इथं 2चा भाग जाते. तर बा इथं बे 2 4, इथं बे 5 10 असं. आता इथं 2 न या 900 भागाचं, तर या 2 न 900 भागलं तर इथं राहील 450. 900 4 रुपये म्हणजे 450. 450 गुणिले 5, तर इथं लिहायचं 5 गुणिले 450. 5 0 0 पाचा पाचा 25 उरले 2, 5 चोक 20 आणि 2 22. तर मग ह्या झाला तुमचा ₹2250. आता एवढं जर झालं असेल तर मग तिसऱ्यांदा लिहायचं क्लेम, ठीक आहे, क्लेम फॉर कंपनी, क्लेम फॉर कंपनी सी. तर मग याच्यासाठी आहे मग पॉलिसी व्हॅल्यू 1,40,000. बस एवढंच करायचं आहे. तर इथं लिहायचं 1,40,000 असं, याने 4,00,000 भागाचं आणि लॉस आहे बा 9,000. बस एवढं जर झालं असेल तर मित्र हो, इथं पाहून घ्या 1 2 3 4. तर 1 2 3 4, तर हे न हे तर कटले. त्याच्यानंतर ह्या झिरो नि ह्या झिरो कटला. या 4 ने याले 2 न भागलं तर याले बे 2 4, बे 7 14. तर इथं उरला किती बा, तर 7 उरला आणि इथं उरला 900. तर बा 9 7 63 असं आहे. बोला, एवढं जर समजलं असलं तर बरं होते, ठीक आहे. मग काय उरलं बा, तर इथं उरला 2, हे नाही विसरायचं. पाहून घ्या बे 2 4, बे 7 14 आणि इथं उरला 2. तर या 2 न याले भाग दिलं तर इथं येणार आहे 450. 7 0 0 7 5 35 उरले 3, 7 चोक 28 आणि 3 31. तर इथं लिहायचं रुपीज. एवढं जर झालं असेल तर बा एवढं अमाऊंट आहे ना रिकवर केलं. तर त्यानं प्रश्नही तेवढाच तोच विचारला. त्यानं विचारलं फाइंड द अमाऊंट रिकवरेबल फ्रॉम इच कंपनी इन द इव्हेंट ऑफ लॉस टू द एक्सटेंट ऑफ 9,000. लक्षात ठेवायचं, आता जास्त इंग्रजी घासाचं नाही, तिथले शब्द उचलायचे. अमाऊंट रिकवरेबल कुठून बा, तर ह्या 3 कंपन्यापासून. तर लिहायचं अमाऊंट रिकवरेबल फ्रॉम कंपनी ABCR. इथं लिहायचं अमाऊंट. उत्तर व्यवस्थित लिहास लागेल तुम्हाला. अमाऊंट रिकवरेबल, लक्षात ठेवा, रिकवरेबल फ्रॉम कंपनी असं. इथं लिहायचा ABCR रुपीज. पहिलं कव्हर केलं 3600, दुसरं कव्हर केलं 2250 आहे ना. तर इथं लिहायचं 3600 कॉमा रुपीज 2250 कॉमा रुपीज लिहायचं 3,150. हे झालं तुमचं बा उत्तर. शेवटी एक शब्द आहे ना रिस्पेक्टिव्हली लिहून टाकायचं, कारण 3 कंपन्या आहेत अनुक्रमे असं. या झाला तुमचा प्रॉब्लेम नंबर 9. 10वा पाहून घ्या. पहा मग मित्र, 10वा प्रॉब्लेम सांगत आहोत. एक कार व्हॅल्यूड ॲट रुपीज 8 lakhs इज इन्शुअर्ड फॉर रुपीज 5 lakhs. साधी गोष्ट आहे. त्यानं आपल्याला सांगलं बा काय कार आहे, त्या कारची किंमत आहे, व्हॅल्यू आहे म्हणते 8 लाख. त्या कारची पॉलिसी काढली म्हणते, पण काढली 5 लाखाची. बस पुढं आपल्याला कॅसेट वाजवायचं काम नाही, वाचायचं काम नाही. पहिले एवढं तयार करा. तर बा ह्या झाला तुमचा क्वेश्चन 10. इथं लिहायचं गिवन आणि इथं पहिलं वाक्य लिहायचं का बा व्हॅल्यू ऑफ कार. तर इथं लिहायचं दी व्हॅल्यू ऑफ दी कार is equal to 8 lakhs rupees
3 4 5 6 असं. आता त्यानं आपल्याला याची पॉलिसीची व्हॅल्यू दिली, इन्शुअर केली गाडी, पण पूर्ण 8 लाखाची नाही केली आहे ना. तर पॉलिसी व्हॅल्यू 5 लाखाचीच केली म्हणते, व्हॅल्यू ऑफ कार. तर इथं लिहायचं रुपीज 5 lakhs असं. मग एवढं जर झालं असेल तर पुढं वाचतो बा त्यानं काय म्हटलं. तर त्यानं आपल्याला म्हटलंय 10वा प्रॉब्लेम, दी रेट ऑफ प्रीमियम इज 5% लेस 20%. फारच बढिया पॉइंट आहे हा आहे ना. चांगले चांगले परेशान होते याच्यात, तर कान देऊ नये का आहे ना. पहिले तर हे अशा टाईपचे प्रॉब्लेम आले ना, हे वाक्य जशानं तसं पूर्ण लिहायचं. मी सांगतो तसं ऐका. दी रेट ऑफ प्रीमियम, तर मग मी जसं पुस्तकात आहे तेच इथं वाक्य लिहित आहो. रेट ऑफ प्रीमियम ते डोक्यावरून जाव का कसं आहे, पण लिहायचं तेच वाक्य, मगच समजते, असं समजत नाही. रेट ऑफ प्रीमियम, रेट ऑफ प्रीमियम असं. रेट ऑफ प्रीमियम काय देऊ नाही रे बा. रेट ऑफ प्रीमियम इज 5% लेस 20%. इज 5% लेस 20%. तर पहा मग मी इथं लिहून राहिलो, याने कट करतो, इथं लिहितो रेट ऑफ प्रीमियम असं. इज रेट ऑफ प्रीमियम इज 5% लेस 20%. 5% is 5% लेस 20%. असंच लिहा, अर्ध अर्ध, तरच समजते. आता तुमच्या लक्षामध्ये आलं पाहिजे का रेट ऑफ प्रीमियम आहे ना इज 5% लेस 20%. तर बा याचा अर्थ काय होते, 5% लेस 20%. तर बा हे 5% जे लिहून आहे तर लेसच्या अगोदरचं हे लिहायचं सरळ 5% मायनस, प्रत्येक वेळेस मायनसच करायचं. तर बा हे जे 20% असते ना, हे 5चं असते, मायनस इथं लिहायचं 20% असं. 20% ऑफ 5 असं. बस हे त्या वाक्याचा अर्थ आहे. तर बा मी असं लिहिलं असतं, दी रेट ऑफ प्रीमियम इज आहे ना 5% लेस 40%. तर बा इकडं जे असेल तो जशानं तसा मायनस आहे ना 40% असं लिहायचं इंटू काय रे पाहतो, तो 5 असेल तो 5, 7 असेल 7. हा त्याचा सेन्स आहे, बस एवढं करायचं आहे. आणि बा आहे ना सोडवल्यानंतर तो पर्सेंटेज मध्ये मांडायचं. तर याने कधी हात नाही लावायचा. 5% मायनस 20% ऑफ 5 म्हणजे 20/100 गुणिले 5 असं. तर मग 20/5 100. तर ह्या 20 न ह्या 20 कटला आणि इथं 1 आला, म्हणजे हा 1% असतो. एवढं लक्षात ठेवा. म्हणजे 5% मधून 1% गेला तर ह्या झाला तुमचा 4%. सरळ देण्याच्या ऐवजी काय दिलं बा, तर रेट दिला, फिरवून दिला. आता आपल्याला अमाऊंट काढायचा आहे प्रीमियमचा. काऊन बा अमाऊंट काढायचा आहे, तर रेट ऑफ प्रीमियम जर माहीत झाला तर बा अमाऊंट ऑफ प्रीमियम माहीत होते आहे ना. तर कसं माहीत होते बा, तर लक्षात आहे जी पॉलिसी व्हॅल्यू आहे इथं देऊन आहे पॉलिसी व्हॅल्यू आहे ना, त्याचा रेट काढला तर भेटते अमाऊंट. मला म्हणायचं काय बा, तर अमाऊंट ऑफ प्रीमियम म्हणजे गणित वाचायचंही काम नाही राहत. अमाऊंट ऑफ प्रीमियम कसा काढायचा राहते रे, आपल्याला किती हप्ता भरायचा आहे. तर बा एवढ्या रुपयाची पॉलिसी आहे, म्हणजे बा हे झाली पॉलिसी व्हॅल्यू आहे ना. पॉलिसी व्हॅल्यू याने लावायचा आहे, याचा दर किती रुपयाचा आहे, तर तो झाला रेट. म्हणजे बा लक्षात ठेवा किती रुपयाचा आला बा, तर 4%चा. तर इथं लिहायचं 4% ऑफ बस. तर बा ह्या झाला 4/100 आणि पॉलिसी व्हॅल्यू किती आहे बा, तर 5 लाख. 3 4 5 6. तर बा ह्या 2 शून्य ह्या 2 शून्य कटला, 5 चोक 20 म्हणजे बा हे झाले 5 चोक 20 न माग हे लावायचे म्हणजे 3 0. तर इथं लिहायचं रुपीज. एवढं आपलं तयार झालं. पहा मग हे आहे ना, एवढं जर झालं असेल तर मन लावू नाही का, महत्वाचं गणित आहे आणि वेळेवर जमत नाही.
ठीक आहे. पा पुढं तो काय म्हणते, जड गणित आहे हा. हाऊ मच विल दी ओनर बिअर इन्क्लुडिंग दी प्रीमियम इफ द व्हॅल्यू ऑफ कार इज रिड्यूस टू 60% ऑफ इट्स ओरिजिनल व्हॅल्यू. मग एवढं तर आपल्याला माहीत समजलं पाहिजे बा, साऱ्याला समजते एवढं तर का बा नवीन गाडी घेतली आपण 1-2 वर्ष चालवली तर बा पूर्ण किमतीत तर जात नाही, कमी किंमतमध्ये जाते, म्हणजे ती झाली त्याची रिड्यूस व्हॅल्यू. तर बा त्यानं आपल्याला काय सांगलं, ओरिजिनल व्हॅल्यूच्या 60% रिड्यूस झाली म्हणते. तर बा जास्त तर इंग्रजी आपल्याला येत नाही, तर आपण काय केलं पाहिजे बा सर्वच जण शार्प असतील असं नाही हं, पण सर्वाले काशीले जायचं आहे तर बा निर्णय पक्का असला पाहिजे किंवा साधं सिंपल. तर इथं थेट शब्द उचलाच ना रे, रिड्यूस व्हॅल्यू. तर बा त्यांना आपल्याला क्लिअर कट तर दिलं बा 60% रिड्यूस झाली कोणाच्या, तर ओरिजिनल व्हॅल्यूच्या. तर ते 60% फक्त ऑफ लिहायचा आहे आणि इथं लिहायचं आहे ओरिजिनल व्हॅल्यू, बस एवढं लिहायचं आहे. तर बा या झाला तुमचा 60/100. आता ओरिजिनल व्हॅल्यू, तर बा ओरिजिनल व्हॅल्यू तर बा हे इथं लिहून आहे व्हॅल्यू ऑफ दी कार 8 लाख. तर इथं लिहून टाकायचं 8 लाख. 3, 4, 5, 6 आहे ना, 3 आणि 3 6, 8 लाख. बस एवढं जर झालं असेल तर मित्र ह्या झिरोने ह्या झिरो कटला, ह्या झिरोने ह्या झिरो कटला, म्हणजे फक्त इथं 6 राहिला, 8 सकम 48 असा. आणि माग किती राहिले बा, तर 1 2 3 4, 1 2 3 4, अर्थबोध झाला का 4,80,000. तर बा ह्या झाली त्याची रिड्यूस व्हॅल्यू. 8 लाखाची कार झाली 4,80,000ची. तर बा लक्षात ठेवा, तुम्ही विचार करा बघा 8 लाखाची कार होती आणि त्याची व्हॅल्यू झाली आता 4,80,000, म्हणजे ह्या घाट्यात आला. म्हणजे घाटा काढायचा असेल तर ओरिजिनल 8 लाखातून एवढे रुपये वजा केले, सबट्रॅक्ट केले, मायनस केले तर लॉस कितीचा झाला ते माहीत पडते. म्हणजे आपलं डोकं असं चाललं बा तर बढिया होऊन जाते. तर इथं लिहायचं लॉस. तर बा लॉस कसा निघल रे, ओरिजिनल असं व्हॅल्यू मायनस रिड्यूस्ड व्हॅल्यू, बस एवढं आपल्याला करायचं आहे. तर बा हे झालं 8 लाख, 3 4 5 6 आणि हे झालं तुमचं 4,80,000 आहे ना. तर बा गावरानी हिशोब आहे, 8 लाखातून 4 लाख गेले तर 4 लाख आणि 4 लाखातून 80,000 गेले म्हणजे 3,20,000. म्हणजे एवढं तोंडी करता आलं तर व्हायच लवकर होते. 3 4 5 6 असं एवढा आपला लॉस झाला. आता बा साऱ्या गावाला माहित आहे का, क्लेम काढायचं असेल तर एकूण प्रॉपर्टीची व्हॅल्यू पैकी किती रुपयाची पॉलिसी घेतली आणि त्याने लॉसनं काय करायचं बा तर गुन्हाचं. तर बा क्लेम कसा काढल्या जाते तर खूप डाव तर चांगलं पाठही झालं असेल. आता हे झाली तुमची प्रॉपर्टीची व्हॅल्यू असं. एवढं जर झालं असेल तर बा इथं वर्त लिहायचं पॉलिसी व्हॅल्यू, पॉलिसी व्हॅल्यू असं आणि याने गुणाचं लॉस असं. बस झालं. मग आता एवढं जर झालं असेल तर बा ह्या प्रॉपर्टी व्हॅल्यू म्हणजे 8 लाखाची तर आहेच माहीतच आहे, 3 4 5 6 ठीक आहे. पॉलिसी व्हॅल्यू, तर पॉलिसी व्हॅल्यू आहे 5 लाखाची. तर इथं लिहायचं 5 लाख, 3 4 5 6. लॉस किती रुपयाचा झाला तर 3 लाख आहे ना 20,000. 3 4 5 6 जमलं का नाही. तर बा जेवढे झिरो कटते तेवढे झिरो मोकळे करायचे. 2 3 4 5. तर बा ह्या एक झिरो ह्या एक झिरो काटाचा. 1 2 3 4, 1 2 3 4, हे 4 ने हे 4 कटले, 8 चोक 32 असं. या सरळ 4 न या 5 ले गुणाचं, 4 पंच 20. तर इथं 20 लिहायचे, माग 1 2 3 4, 1 2 3 4. तर बा मित्र इथं थोडस बर वाटाव म्हणून रुपीज गिपीज लिहून टाकायचं. तर बा ह्या झाला त्याचा क्लेम. आता तुमचं लक्षात आलं पाहिजे, ठीक आहे. काय लक्षात आलं पाहिजे बा, तर मग याचा ऍक्च्युअल लॉस किती झाला, ठीक आहे. एवढ्याचा क्लेम आहे बा, तर तेव्हा लॉस तर 3,20,000चा.
म्हणजे क्लेम नाही ना, तर त्याने भेटून किती राहिला बा, तर बा 2 लाखाचा. म्हणजे 2 लाख रुपये तर त्याने भेटले आणि त्या माणसानं प्रीमियम किती रुपयाचं भरून टाकलं राजा, तर बा 20,000. मन लावून एक काय कल्पना आहे ना बा, ऍक्च्युअल लॉस किती झाला. म्हणजे बा एवढे रुपये त्याने गाडीमध्ये तोटाला पण भरून किती निघत आहे. आणि भरून निघल्यानंतर आहे ना, इकडून नुकसान तिकडून नुकसान, जे काही येऊन राहिला तो लॉस भरल्या चालला आणि मग जे शिल्लक राहील तो झाला ऍक्च्युअल लॉस. तर बा मी बरोबर पटवून सांगतो मन लावून आहे का, तर बा ऍक्च्युअल लॉस असं. ठीक आहे, मन लावून आहे का, त्याचं ओरिजिनल मध्ये लॉस एवढं झालं, पण एवढं पूर्ण भरून नाही भेटत आहे. ठीक आहे, हा झाला त्याचा पूर्ण लॉस आहे ना, त्याच्यातून भर किती निघत आहे बाबा, त्याला नेमका ओरिजिनल मध्ये आहे ना याच्यापैकी काही ना काही त्याला भेटत आहे वापस. भेटत आहे वापस म्हणजे काय बात, हे क्लेम भेटल असं. म्हणजे तेवढा लॉस कमी झाला का नाही झाला, झाला. ठीक आहे, म्हणजे मग एवढा त्याने लॉस झाला पण त्याच्यापैकी एवढा त्याने भरून भेटत आहे. म्हणजे मग ह्या 3,20,000 असा, याच्यातून एवढा क्लेम भेटला 2 लाखाचा. ठीक आहे का नाही भेटला, समजला. तर मी तुम्हाला नसन समजत तर एक मार्ग असा आहे बा, का बा ह्या झाला तुमचा एकूण लॉस, पण एवढा लॉस तो दाखवत आहे पण एवढा होत नाही आहे ना. ह्या क्लेमनं त्याने पैसे भेटून राहिले ना, 3,20,000चा लॉस झाला, त्याच्यापैकी त्याने 2 लाख भेटले. म्हणजे ह्या ओरिजिनल लॉस मायनस असं याले क्लेम भेटला. तर एवढं कमी नाही करावं लागेल का, हे कमी केलं. पण त्यानं आहे ना हे प्रीमियमचे हप्ते भरले, हे काही घरातूनच भरले ना, हे काही थोडे त्याने वापस भेटणार. म्हणजे हे घरातून गेले तर बा हे झाले तुमचे बा, लक्षात ठेवायचं काय लिहिणार आहे बा, तर हे प्रीमियम हो, तर इथं लिहायचं प्रीमियम असं. आता तो समजलं पाहिजे. मग आता एवढं जर झालं असेल तर बा मित्र मायापाशी जागा नाही आता. तर ह्या झाला तुमचा 3,20,000, 3 असं. क्लेम हाय 2 लाखाचा. ठीक आहे, तर इथं लिहायचं बा 2 लाख, 3, 4, 5, 6 प्लस प्रीमियम आहे 20,000चा असा. तर बा 3,20,000तून 2 लाख गेले. ठीक आहे, तर 1,20,000 आणि हे 20,000 म्हणजे एकूण झाले 1,40,000. तर मित्र याचं फायनल आन्सर इथं लिहून राहिलो. रुपीज दिसत असेल तर 3,20,000तून 2 लाख गेले तर 1,20,000 हे 20,000 म्हणजे 1,40,000. तर इथं लिहायचं 1,40,000 असं. बोल बा, मग व्हिडिओ आवडला का नाही आवडला? आवडला असेल मित्र तर याला लाईक करून टाका है ना, शेअर पण करून टाका, मित्राला सांगा आणि तुम्ही पण पहा. त्याही व्यतिरिक्त आहे ना फारच बढिया वाटलं तर मेसेज करता आणि घंटी वाजवायला विसरू नका. नमस्कार.